नमस्कार, आम्रपाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे छोले। हे छोले मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। बघा, छोले एकदम मऊसूत शिजलेले आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते। लागणारे साहित्य आहे कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं, छोले मसाला, जिरे, शहाजिरे आहे हे, लवंग, मिरे, दालचिनी, कर्णफूल आणि धने, तेजपत्ता आणि मिरची, हळद, मीठ। मिरचीचे सर्व मसाले आपल्याला भाजूनच घ्यायचे आहेत। तुम्ही कच्चे पण वाटू शकता मिक्सरला, कांदा आणि टोमॅटो, पण भाजून त्याची चव चांगली लागते, त्यामुळे मी भाजत आहे। लालसर रंगाचे होईपर्यंत सर्व भाजायचं आहे। मला भाजत आला। खोबरे शेवटी टाकायचे, कारण ते बारीक असल्यामुळे करपू शकतं, त्यामुळे। मसाला भाजून झाला, तो थंड झाला की मिक्सरला वाटून घ्यायचा। थंड झाला, मिक्सरला वाटून घेऊ। आलं, लसूण, कोथिंबीर आणि तो मसाला सर्व पेस्ट बनवायची बारीक आपल्याला। 2 मोठे चमचे तेल गरम झाल्यावर जिरे मोहरीचा तडका। जिरे मोहरी चांगली तडतडली की टोमॅटो तळून घ्यायचा। टोमॅटो असा बारीक करून घ्यायचा आणि इकडे मसाला पण बारीक झालेला आहे। मसाला टाकून घेऊ। तुम्ही वाटल्यास कांदा लसूण मसाला 1 चमचा घेऊ शकता। मसाल्याला तेल सुटलं की तो छान झाला समजायचा। आता हे मसाले टाकून घेऊ। मीठ, मिरची। मसाल्याला छान तेल सुटलं की हळद, मीठ, मिरची टाकून घ्यायचं। मसाल्याला बघा सुरेख रंग आलेला आहे। आता छोले टाकून घेऊ। ज्या भांड्यात मसाला काढला तेच पाणी आहे हे। कन्सिस्टन्सी तुम्हाला हवं तशी घट्ट पातळ तुम्ही ठेवू शकता। गरमागरम रेस्टॉरंट सारखी छोले भाजी रेडी। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टा पेजला पण फॉलो करा। स्वस्त खा आणि मस्त रहा। भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।